सगळ्यांना शुभ सकाळ। कसे आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाओ हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते। स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये। हा ना शनिवारच्या दिवशीचा व्लॉग आहे। तर आज मला बनवायचा होता डाळ भात आणि आज सुट्टी असल्यामुळे मी खूप जास्त उशिरा उठली होती, कारण की रात्री मला थोडासा थकवा वाटत होता, म्हणून थोडीशी सकाळी उशिराच उठली मी। तसंही सुट्टी असली की थोडं मी उशिराच उठते आणि आज तर 7:30 वाजता उठली आणि आज डाळ भात बनवायचा होता आणि सोबत पोह्याचा नाश्तासुद्धा बनवायचा होता। म्हटलं डाळ शिजायला टाकून देते आणि नंतर मग देवपूजा करून घेते। आणि ज्या दिवशी आपण उशिरा उठतो ना त्या दिवशी सगळी कामं मग पूर्ण दिवस लांबतच राहतात। माझंही तसंच होते। रोज मी 6 वाजता उठते आणि आज चक्क 7:30 वाजता उठली आहे, तर आज तर माझी सगळी कामं लांबतच राहणार आहे। पूर्ण दिवसभर मला ते कामं करावे लागणार आहे आणि आज तर भरपूर कामे मला करायची आहे। शनिवार आहे त्यामुळे मग संध्याकाळी बाजारातही जायचं आहे। आठवड्याचा बाजार मी शनिवारीच घेऊन येत असते, त्यामुळे आज भरपूर कामं मला करायची आहे। विचार तर करते आहे भरपूर कामे करायचं, पण माहिती नाही किती कामं होतात। तर आज कारण थोडं जरी आपण उशिरा उठलो की मग काम करायचं आहे आळस येतो आणि माझ्यासोबत तसंच होते नेहमी। उशिरा उठले की माझे कामं होतच नाही। जे मी चित्तावर धरून ठेवते ती कामं तर अजिबातच होत नाही। मला आज एक ब्लाऊजसुद्धा शिवायचं होतं, पण बघूया आता वेळ मिळतो की नाही, कारण की खूपच जास्त कामं आहेत आज मला तर। सगळ्यांना शुभ सकाळ। कसे आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाओ हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते। स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये। तर सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि आज माझं काहीच काम झालेलं नाही आहे। आज मी खूप उशिरा उठले। किती वाजता माहिती आहे? 7:30 वाजता उठले, आंघोळ केली, चहा पेली आणि तसेच आता डाळ शिजायला ठेवली आहे। बाकीची सगळी कामे माझी आज तशीच राहिलेली आहे आणि आज दिवसभरामध्ये भरपूर कामं मला करायची आहे। भाजी घ्यायला सुद्धा जायचं आहे संध्याकाळी, कारण मी दर शनिवारी आठवड्याचा भाजीपाला एकदाच आणते, म्हणून आज भाजी घ्यायला सुद्धा जायचं आहे संध्याकाळी। आणि जिरं पण निसून ठेवायचं आहे, धणे निसून त्याला भाजून मग दळायला सुद्धा ठेवायचं आहे। ब्लाऊज पण मला शिवायचं होतं, 1 किंवा 2, तसे तर 2 शिवायचे आहे, पण म्हटलं बघूया आता एक तरी झालं तरी ठीक होईल। पण बघते आता होते की नाही माहिती नाही, वाटत तर नाही आहे मला की होईल म्हणून, पण बघते आता वेळ जरी मिळाला तर। आधी डाळ शिजायला ठेवली आहे, आधी म्हटलं देवपूजा करून घेते, घर वगैरे झाडून पुसून देवपूजा करून घेते आणि नंतर मग बाकीच्या कामांना सुरुवात करते। खूप जास्त उशीर झाला आज, कारण मी थोडीशी उशिरा उठली, थोडा थकवा जाणवत होता मला, म्हणून मी आज उशिराच उठली। तर आता आधी देवपूजा करून घेते आणि घाम बघू शकता तुम्ही किती आलेला आहे। फॅन बंद आहे आणि इकडे सुरतमध्ये तर गरमी इतकी भयंकर पडते आहे। 38-40 डिग्री सेल्सिअसचं तापमान आहे, एवढी गरमी पडते। अजून सकाळच आहे तरी सुद्धा एवढी गरमी पडत आहे। फॅनशिवाय तर अजिबात राहावलं जात नाही आहे। आणि आत्ता मी वॉइस देते आहे म्हणून फॅन बंद आहे, तो बंद आहे तरी पण तुम्ही बघू शकता किती घाम आलेला आहे, हे की नाही? खूप जास्त गरमी होते। तर व्हिडिओ बनवणं एवढं सोपं नाही आहे। सगळ्यांना वाटते खूप सोपं आहे, पण अजिबात सोपं नाही आहे। व्हिडिओ शूट करावा लागतो, स्क्रिप्ट लिहावी लागते, एडिटिंग करावी लागते। एडिटिंग करायला तर 2-2, 3-3, 4-4 तासही निघून जातात आणि मग व्हॉइस ओव्हरसुद्धा वेगळा करावा लागतो, त्यालासुद्धा 1-2 तास निघून जातात। तर खूप अवघड काम आहे। जे कोणी यूट्यूबर आहेत त्यांना माहीतच असेल व्हिडिओ बनवणं किती कठीण आहे। तर मागच्या एका व्हिडिओमध्ये मी असंच थंबनेल टाकलं होतं, तेव्हा मला 2-3 कमेंट खूप छान आलेले आहेत। त्यांनी सांगितलं की हो ताई, व्हिडिओ बनवणं खूप मुश्किल आहे, पण तरीही लोकांना असं वाटते की खूप सोपं आहे। आणि मला त्यांनी सांगितलं की तुम्ही टाकत जा व्हिडिओ, तसं तर व्हिडिओ बनवणं कधी कधी आपल्याला डिमोटिवेट बी होत असते ना, एवढी मेहनत करून सुद्धा व्ह्यूज येत नाहीत, सबस्क्रायबर वाढत नाहीत, तर कधी कधी असं वाटते जाऊ द्या, सोडून द्या, यूट्यूब काही आपल्यासाठी नाही आहे। पण अशा तुमच्या चांगल्या 2-3 तरी कमेंट आल्या की मग मनाला एक समाधान वाटते की नाही, कुणीतरी आहे ज्यांना आपले व्हिडिओ आवडत आहेत, त्यासाठी मग आपल्याला व्हिडिओ बनवायलाच पाहिजे। तर मला सुद्धा अशा 2-3 कमेंट आल्या तर मी खूप खुश झाले आणि मला असं वाटलं नाही, यांच्यासाठी तरी आपण व्हिडिओ बनवायला पाहिजे। तर चला, रोजच माझे व्हिडिओ येतात, कधी कधी नेटवर्क प्रॉब्लेममुळे मिस होऊन जाते,
तर चला आता कामांना सुरुवात करूया. खूप सारे कामे करायची आहेत. चला तर आधी देवपूजा करून घेते. तर काही जास्तीचीच बडबड केली मी तुमच्यासमोर, म्हणून आता जास्त काही शेअरही करता येणार नाही. पण हे सगळं सांगणं सुद्धा गरजेचंच होतं. मागच्या एका व्हिडिओ खाली तुमच्या 2-3 कमेंट इतक्या छान छान आल्या होत्या की त्या वाचून मला खूप भारी वाटलं. मला सुद्धा नेहमी असंच वाटत असते की मला सुद्धा खूप भारी चांगल्या कमेंट याव्या. तुमची काय अपेक्षा आहे ती कमेंटद्वारे तुम्ही सांगावी असं मला नेहमी वाटत असते. आणि जास्त तर नाही, पण 2-3 जरी तुमच्या कमेंट आला की मला खूप आनंद होतो. तर ताईंनो नक्कीच कमेंट करत जावा. तुम्हाला माझं काहीतरी चुकलं तरी सुद्धा मला कमेंट करत जावा. मला अजिबात राग येणार नाही आणि तुमच्या कमेंटची मी आतुरतेने वाट बघत असते. तर नक्कीच कमेंट करत जा, काही जरी चुकलं तरी. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला नाही आवडला तरीही कमेंट करत जा. मला खूप छान वाटते तुमचं कमेंट ऐकून. चला आता देवपूजा करायची आहे आणि आता बघूया किती कामं होतात. तर आज दिवसभरामध्ये कामं तर भरपूर करायची आहे. आणि सुकलेली फुलं असतात ना, जी मी रोजच चढवते, ते मी एकाकडे जमा करत असते. आणि तसं तर एका दिवसात फुलं काही करमत नाहीत, ताजीचे ताजेच राहतात, फेकावीशी पण वाटत नाही. पण आता ती बाशी फुलं देवाकडे राहून द्यायची नसतात म्हणून मी ती काढून घेते. आणि बघा एक ट्रिक तुम्हाला दाखवते. जे आपण दिवा लावतो ना, तेव्हा जी काडी असते ती इकडे तिकडे न फेकता नेहमी आपल्याला असं वाटते कुठं टाकायची. तर एक माचीची जी खाली डब्बी असते ना, त्याचं जे खालचं बॉक्स असते ते राहू द्यायचं आणि त्यामध्ये जमा करायची. आणि बाहेरसुद्धा मस्त छोटीशी रांगोळी काढली होती. जास्त मोठी नाही काढत मी, छोटीशी जशी येते तशी काढून घेते. आणि हळदीचं लेपनसुद्धा केलेलं होतं. अशी खाली माचीची डब्बी मी ठेवते अशा काड्या ठेवण्यासाठी. झाकलेली ठेवली की मग ते गरम काडी ठेवली की धुवा निघायला लागतो, म्हणून मग मी अशी ओपनच ठेवते. माचीस आणि अशी बरं पडते. मग ते माचीस लावलं की इकडे तिकडे फेकण्यापेक्षा यामध्ये येऊन जाते. तर ही एक टीप होती, तुम्हीसुद्धा नक्की फॉलो करून बघा. आणि आता माझ्या मुलाला पोहे खायचे होते तर पोहे बनवायचे होते. तुम्ही म्हणसाल घडी काय पोहे, दुसरा काही नाश्ता नाही बनवत का? पण पोहेच आमच्या घरामध्ये जास्त आवडतात, म्हणून आठवड्यातून 2दा तरी पोहे बनवलेच जातात. आणि मोस्ट ऑफली ज्या दिवशी घाई असते ना त्या दिवशी मग मी पोहेच बनवते. बाकी रविवार असला की मग काही स्पेशल नाश्ता बनवते किंवा मग स्पेशल जेवण बनवते. दोन्हीमधून एकतरी स्पेशल मी रविवारच्या दिवशीच बनवत असते. पण आठवड्यातून 2दा तरी पोहे नक्कीच बनतात आमच्या घरात, कारण की आवडतात सगळ्यांनाही. आणि तसाही हलका फुलका नाश्ता आहे आणि लवकरही बनून जातो आणि खायलाही टेस्टीच असतो. हे झाड आठवते का तुम्हाला? किती फुलं येत होते याला. आणि आता पहा, अजिबात गरमी सहन करू शकलं नाही, अगदी सुकून गेलं. मी खूप प्रयत्न केले याला वाचवण्याचे, पण अजिबात वाचलं नाही. पूर्ण जळून गेलेलं आहे. आता मला याला काढावं लागणार आहे. खूप छान फुलं येत होती याला. खूप जीव जळाला माझा हे झाड जळाला. तर गरमीच एवढी पडत आहे. आणि इकडे बघा, हे जास्वंदाचे सुद्धा पानं अगदी पिवळे पडायला लागले आहेत बघा. कळ्या याला पुष्कळ येत आहे, पण अगदी गळून पडत आहे. काय माहिती काय झालं आहे याला. बघा, कळी फुलण्याआधीच अशी गळून पडते. काय माहिती का? तर तुम्हाला याचं काही आन्सर माहिती असेल तर मला नक्कीच सांगा. खूप जीव जळतो आहे माझा. पानं पण पिवळे पडत आहेत. तशी मी नीम ऑइल मागवलं आहे पण अजून आलं नाही आहे मिशोवरून. किडे लागले की काय माहिती. बघते आता हे झाड काढते आणि या कुंडीत दुसरं कुठलं झाड लावते. हे फळ तुम्ही आधी कधी खाल्लं आहे की नाही मला नक्कीच सांगा. आता इंग्लिशमध्ये तर याला आईस ॲपल म्हणतात, पण मराठीमध्ये याला काय म्हणतात ते मला अजिबात माहिती नाही आहे. कारण की मी गुजरातमध्ये राहतात आणि गुजरातीमध्ये याला जे म्हणतात ते जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला हसायला होईल. आणि तुम्हाला जर माहिती असेल याला गुजरातीत काय म्हणतात तर मला नक्कीच कमेंट करा. आणि मराठीत याला काय म्हणतात ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. रात्रीचे आणले होते, खूप दिवसाने आणले आहे. खूप महाग आहेत. लहानपणी तर खूप खाल्ले आहेत, पण आता तर खूपच महाग आहेत. लहानपणी तर स्वतः जंगलामध्ये जाऊन आम्ही हे थोडंसं काम करून आणत होते आणि घरी आणून तोडत होते. आता तर खूप जास्त महाग आहे, अजिबातच जास्त खायला मिळत नाही.
पण उन्हाळ्यामध्ये खूप मिळतात, पण खूप महाग आहेत. 100 रुपयाला 4 की 5च मिळतात. काल रात्री मिस्टरांनी आणले म्हणून म्हटलं आज तुम्हाला हे दाखवूया. तर गुजरातीत जर तुम्हाला याचं नाव माहिती असेल तरीही मला कमेंट करा, आणि नसेल माहिती तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगेल तुम्हाला याला गुजरातीमध्ये काय म्हणतात. आणि हो, मराठीत काय म्हणतात ते मला नक्कीच सांगा बरं का, कारण की मला अजिबात माहिती नाही आहे याला मराठीत काय म्हणतात. तर चला, आता मला याला धुवायचं आहे. धुवून संग मी याला खाणार आहे. खूप इच्छा आहे, मला खूप जास्त आवडते. चला तर ह्या आईस ॲपलला काय म्हणतात मराठीमध्ये मला नक्कीच कमेंट करजा बरं का. तर हे आईस ॲपलना जेव्हा आम्ही लहान होतो ना, तेव्हा जंगलमध्ये, सुरतमध्ये जंगल होते पहिले, आता नाही आहे. तेव्हा खूप सारे मोठे मोठे नारळाचे झाडं होते. तर तिथे ना आम्ही जायचो 4-5 मैत्रिणी मिळून, आणि मग तिथे ते नारळाच्या झाडाखाली ते होतेच ते लोक तोडणारे, ते वरती चढून तोडायचे, आणि मग आम्ही त्यांचे छोटे मोठे कामं करायचे. तर ते आम्हाला अख्खं घडचं घडच देऊन देत होते. आणि मग रोजच आम्ही जायचो लालचने, आणि मग खूप सारे आईस ॲपल खायला मिळायचं. तेव्हा भरपूर खाल्लेले आहेत, आणि आता तर खूपच महाग आहेत म्हणून जास्त काही खायला मिळत नाही. 100 रुपयाचे अगदी 4-5च मिळतात, त्यामुळे मग जास्त काही आणले जात नाही. पण खूप छान लागतात, मला खूपच जास्त आवडतात. तर अशी काहीशी होती कहाणी. तसं लहानपण खूप छान गेलेलं आहे. लहानपणाची आठवणी तर खूप साऱ्या आहेत, कधीतरी तुम्हाला शेअरही करेल. आताचं लहानपण आणि आधीचं लहानपण खूप वेगळं होतं. आपण तर खूप जिवंतपणे लहानपण जगलो आहोत. आताचे मुलं तरी काय जगतील, आता फक्त मोबाईलमध्येच आहे सगळं ते. तेव्हा तर मोबाईलसुद्धा नव्हते, म्हणून खूप छान लहानपण गेलेलं आहे. आता असं वाटते की पुन्हा ते लहानपण भेटलं तर किती चांगलं होईल नाही का, पण ते काही शक्य नाही आहे. चला, खूप सारी बडबड झाली आता, आणि आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच थांबवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्लॉगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.